मग गाईस आपल्या इथं धरणावरचं सगळं काम संपलंय, सगळे रेडी झालेत. आता आपल्याला परत घरी जायचंय. लांब उडी मारली. याला चाचू म्हणायचं सगळ्यांनी, सगळ्यांचा चाचू. दादा दादा नाही चाचू. चाचू तुला दादा लागते यांना काका. चला 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 आता परत जायचं आपल्याला. आता ते बघा पाठीमागे ब्लॉग चाललाय. तर मग ॲक्च्युली मध्ये याची क्वालिटी थोडी खराब येईल. गावातले रस्ते उबड खाबड राहतील तर मग थोडंसं प्लीज माफ करा आम्हाला. ते बघा मामा आलाय इथं, सगळे आलेत. चला आम्ही चाललो आणि आत्ता आलेत. आपल्या परत तिकडे जायचंय. सगळे खूप थकलेत आता. आम्ही डॅमवर होतो ना, तर मग आता आम्ही घरी जाऊ. घरी गेला की आम्ही निघणार इथून. अजून एक व्लॉग येणार आहे, त्याच्यात आम्ही धबधब्यावर असणार आहे. सांडावा म्हणते हा, पण धबधबा बोलतो. चला हगायला बसलेला. मला खूप जोराची तहान लागली आहे. आता यांना तहान लागली आहे. आता आपल्या परत तिकडं घरी जायचं आता आपल्याला. चला काय आपण 20 मिनिटात घरी पोचून जाऊ. घरून आम्ही निघू, मग सांडावा आपण सर्व आलो होतो तर मग तिकडे जाऊ. आपल्याला सांडावा लागेल एक. इथं आम्ही थांबणार आहे थोडं आणि मस्त पोहायचं. आणि आम्ही एकच एक ब्लॉग काढू पोहायचं. त्याच्यामध्ये आम्ही स्वतः उडी मारणार आहे आणि पोहणार आहे सांडावा धबधबा म्हणजे सांडावामध्ये. एकदम लेक व्ह्यू सारखं वाटेल तुम्हाला, पण एकदम भारी जागा आहे ती. तुम्ही स्वतः एकदा बघतील ना तेव्हा तुम्हाला स्वतः कळेल. लोकेशन सांगून दे. तर आता मी सल्लेदिगरला आहे, जे खडकपण गावाचा रस्ता आहे ना त्याच्यात थोडंशी काढू तेव्हा इकडे चालला ब्लॉग. तर मग खडकपण गाव लागेल पहिले आम्हाला. ते कराशीनी 4-5 मिनिटाच्या दूरवर राहील. मग कलाशीच्या वरती मग पुढे गेल्यावर तेच ना, कळाशीच्या पुढे गेल्यावर पूल लागेल आपल्याला. त्या पुलाच्या खाली आपल्याला सांडावा भेटेल. इकडून ना, अरे इकडून ना, आपल्याला एक सांडावा लागेल इथून सर. मग तिथं आपल्याला एक सांडावा लागेल. हा मग तिथं आपल्याला एक सांडावा लागेल. आपल्याला एक सांडावा लागेल आणि आपल्याला आपण त्या सांडावर आम्ही खेळणार आहोत, म्हणजे पायावर खेळणार आहोत. मग काय आम्ही हे छोटे पोरगे आहेत ना, जसे की मी, सार्थक, ईशान, निमिषा, आम्ही सगळे चिल्ले पार्टी इथं आलेलो आहे. काय होतं, आमची जी सगळ्यात छोटी 2ऱ्या नंबरची बहीण आहे ना, तिचा जाऊ होतं. तर ते बघण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. हां म्हणजे 2ऱ्या नंबरची सगळ्यात छोटी बहीण. इकडून थांब, आता मला पुढे राहू दे थोड्या वेळाने. अरे तो रस्ता लागलो, ठीक आहे बरं जाय तुझ्या पुढे. तू सेकंड राहत लाडूच तू खा. थांबू दे ना. का बरं, तुला पण व्हिडिओमध्ये यायचंय का? नाही ना, आपल्याला तसं गवताचा व्हिडिओ काढायचा आपल्याला. अरे अजून एक व्हिडिओ आलाय
त्यामुळे तर त्याला बोललो मी की पुढे थांबा. चला आपण इथून पुढून जाऊ. पहिले इकडून पडला. हा बघा आता आपले परत लागलेत मक्याची खेत. हा आपण ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्यात परत जाऊ. असं काहीच नाहीये की आपल्याला तोच रस्ता परत फॉलो करायचा आहे. आपण कोणतेही रस्ते येऊ शकतो. सगळे रस्ते एकाच रस्त्याला जोडतात आणि तो पहिला मेन रोड आहे. पण तरी पण सगळे रस्ते एकाच जागेवर येऊन मिळतात. सगळं खूप थकलेलं आहे. मला तर खतरनाक तहान लागली आहे. मलाही सगळ्यांना आता सगळ्यांना तहान लागलेली आता जोराची. दादा एवढा तोच रस्ता आहे तुम्हाला आठवते? दादा तशी एक प्रॉब्लेम झाली होती. मला काय वाटलं माझ्या हाताच्यामुळे ना माझ्या हाताच्यामुळे व्हिडिओ थांबून गेला होता पाठीमागचा. मग मी धन्यवाद गेल्यावर परत सुरू केला. आपला फर्स्ट मॅन सटणार होता. हा काय तू बोलता ना. आता आपण तोच रूट पण फॉलो करणार. सांगा तुमच्या गाईस तुम्हाला हा व्हिडिओ बघत काय लागली आहे ना खरं बोला. येऊन घ्या पाणी. कारण की तुम्ही पिऊ शकता. हा आम्हाला अजून 20-15 मिनिटं लागतील पोचायला घरी. आताच आम्ही 5 मिनिटाचा सफर केलेला आहे. हा आणि आपण आता इथपर्यंत पोचून गेलेलो आहे. धरणीतून थोडंसंच लांब दिसतंय. बघा पण मागे. मागे अजून एक भंगार ब्लॉक चालू आहे. त्याच्यावर तुम्ही लक्ष नका देऊ. हा ती वॉइस येईल त्याच्याकडे लक्ष नका ठेवू फक्त. कारण की ते आत्ता सुरू झालेलं ब्लॉग आहे त्यामुळे ते सगळं दाखवू राहिले काय काय इथं. रोड लागला आता आपण डायरेक्ट रोडवरून जाऊ. आता आपल्याला इथून जाऊन रोडवर जायचं. सुनील मामा चालायचं का बाईकवर? हा मामा सोडतं का बाईकवर? कुठं चालला? सोडतं का बाईकवर आम्हाला थोडं? चला बस ना पुढे सर. व्हिडिओ पकड. सेवा पकडून ड्रायव्हर खाली सेवा जाशील ना. डायरेक्ट कामा येऊन जाईल. पण येते का नाही चालले आम्ही इकडे आता 4 सीटर इल्लीगल. ही दीदीचा फोन ह्या दीदीच्या फोनने ती ब्लॉग काढून राहिली. आता आपण चाललोय फ्री मध्ये ना बाईकवर. आपला मामा सोडणार आहे आपल्याला. आता चालून चालून थकून गेलेलं होतं त्यामुळे थोडंसं हा येऊ राहिलं पाठीमागं पट 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 टप 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 टप. हा ना आपण डायरेक्ट घरी पोचलो. हे तेव्हा पहिलं दाखवलेलं शेत त्याच्यामध्ये हरभरे लावलेले होते ना तुम्ही दिलं ना आपल्याला. हे गहू पिकलेले अजून हे पिकाची बाकी आहेत. तिकडे कांदे लावले पुढे. मी सांगितलं होतं ना हे इथे हे कशाला लावता कारण की पाणी एकाच जागेवर पुरायला पाहिजे. त्याच्यावर बाईक पण लावलेली आहे. तेव्हा तू मुलगा दिसला ना माझ्याकडे झाली ना तुला हाय हाय करत ते ना आपण खूप मागे सोडून दिला. दिसणार पण ते आपलं घर
आमचा इंडस्ट्रियल न्यूज. हे आहे गाव सगळं. आता हे सगळं गाव आहे आमचं. त्यामुळे ह्या गावात आम्ही आता आमची आजी आहे ती राहायची. इकडे काही जण खेळू राहिले. इथं ट्रॅक्टर, इथे ट्रॅक्टर्स खूप राहतात. आपण चाललो आता इथून शॉर्टकट. ही वळी बँडोची गाडी. तुम्ही एवढं जाऊन कधी बघितली नसेल, बघितली पण असेल ना, तरी पण आम्ही रोज बघतो. रोज तिकडची पाठ गावाचं पाठ काय गावामध्ये क्वालिटीज तिकडं असतील. आता ते तिकडे पाठीमागे राहतील लांब. आपण त्यांच्या खूप पुढे निघून आलोय. आता ते शेताकडे येतील. तुम्हाला जो रस्ता आम्ही पहिले दाखवला होता तिथून ते येतील. तो शॉर्टकट जायचं त्यासाठी. हा पण आपण लॉंग कट आहे. पाय येत आहेत. आपण खूप लवकर पोहोचलं ते आता. मंदिर दिसून राहिलं ना यायचं त्या साईडलाच आहे. त्यांच्या पण पहिले पोहोचलं. इकडं 2 रस्ते जातात. तर आपल्याला वरच्या रस्त्याने जायचं. इकडचा एक रस्ता जातो, हा दुसरीकडे जातो आणि हा डायरेक्टली आमच्या इथे. तर मग बाय गाईस, आणि इथे आपला व्लॉग एंड.